मित्रांनो, बिग बॉस मराठी 5च्या घरातून या आठवड्यामध्ये कोण जाणार घराबाहेर या विषयावर बोलणार आहोत। तर नमस्कार, एमटी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि एक छोटीशी रिक्वेस्टही करते की अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेटसाठी एमटी मीडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, बिग बॉस मराठी 5च्या घरातून या आठवड्यात बाहेर जाण्यासाठी 7 सदस्य आहेत, ते नॉमिनेट झालेले आहेत। अरबाज, निक्की, अभिजित, आर्या, घनश्याम, सूरज आणि धनंजय दादा। तर या 7 सदस्यांपैकी या आठवड्यात घराबाहेर कोण जाऊ शकतो? तर मित्रांनो, यांचे आपण वोटिंग ट्रेंड्स पाहिले तर 7 नंबरवर घनश्याम आहे, 6 नंबरवर अरबाज आहे, 5 नंबरवर आर्या आहे, 4 नंबरवर निक्की आहे, 3 नंबरवर अभिजित आहेत, 2 नंबरवर धनंजय दादा आहेत, तर 1 नंबरवर सूरज आहे। तर मित्रांनो, यापैकी 7 आणि 6 नंबरवर घनश्याम आणि अरबाज आहेत। तर मित्रांनो, अरबाजला जर आपण बघितलं तर तो घरामध्ये त्याचा गेम आहे, तो प्रेक्षकांना आवडत जरी नसला तरी तो खेळताना दिसतोय आणि त्याची फॅन फॉलोइंग आहे ती बऱ्यापैकी आहे, कारण तो एक रियालिटी शो आहे तो करून आलेला आहे। पण घनश्याम आहे तो कुठेतरी प्रेक्षकांना न आवडताना दिसतोय, कारण प्रेक्षकांनी त्याला वोटिंग ट्रेंड्समध्ये 7 नंबरवर ठेवलेला आहे। मित्रांनो, फक्त 100 पैकी त्याला 1% मत पडले। याचाच अर्थ की घनश्याम आहे त्याचा गेम प्रेक्षकांना कुठेतरी न आवडताना दिसतोय, त्यामुळेच प्रेक्षकांनी त्याला 7 नंबरवर ठेवलेला आहे। तर मित्रांनो, या आठवड्यामध्ये घनश्याम आहे तो जाण्याची दाट शक्यता असू शकते, किंवा मित्रांनो, गेल्या आठवड्यामध्ये इव्हेक्शन आहे ते झालं नव्हतं, म्हणजे घराबाहेर कोणताही सदस्य गेला नव्हता, त्यामुळेच या आठवड्यामध्ये डबल इव्हेक्शन होण्याची सुद्धा दाट शक्यता असू शकते। तर आता पाहणं खरंच फार इंटरेस्टिंग असणार आहे की या आठवड्यात कोणत्या सदस्याचं इव्हेक्शन होतं, कोणता सदस्य आहे तो घराबाहेर जातो, की बिग बॉस आहे ते ट्विस्ट आणून गेल्या वेळेस जसं डबल इव्हेक्शन केलं होतं तसं या आठवड्यातही करतील का? तर मित्रांनो, तुमचं काय म्हणणं आहे की या आठवड्यामध्ये कोणता सदस्य आहे तो घराबाहेर जाऊ शकतो, आणि गेल्या आठवड्यामध्ये इव्हेक्शन झालं नव्हतं त्यामुळे बिग बॉस आहे ते या आठवड्यामध्ये डबल इव्हेक्शन करू शकतात का? याबद्दल मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।